नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आम्ही निघालो गावी जाण्यासाठी. रात्री 3 वाजता जायचं होतं, पण आता वाजले सकाळचे 10. सगळं सामान वगैरे भरून झालं आहे. आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम हे झालं की आपली गाडी आहे कंपनीला आणि आपल्या हातात नव्हतं. सुपरवायझरने ड्रॉप टाकला विरारचा आणि त्यानंतर गाडी तिकडे गेली आणि येता येता आता ट्रॅफिकमध्ये फसले. 10 वाजले तरी अजून गाडी आली नाही आहे. सगळे फॅमिली मेंबर पोहोचलेत गावी. अजून आम्ही इकडेच मुंबईमध्येच आहोत. आता जाण्यासाठी आता आम्हाला किती वाजतात आणि किती वाजता आम्ही पोहोचू ते सुद्धा आम्हाला माहीत नाही आहे. एवढे सगळे आता आपल्या बॅगच आल्यात आणि आता कसं सामान ॲडजस्ट करता येईल ते आता गाडी आल्यावरच कळेल. तर आता आपली गाडी आली. भरपूर लेट झाले, 11 वाजलेत. गंगा बाबू असं नाही करायचा. बुलेट घेऊन चालू गाडी. आता आम्ही निघालोय. 11 वाजलेत. एक झोप झाली आमची. तसं तर आम्ही झोपल्या भेटल्यावर व्हिडिओ नाही ना काढला. नाही गणपती आता गप्प बसल्या घरात. सगळ्यांच्या कॉलवर कॉल येत होते, कुठे आहेत वगैरे. आता आम्ही पोचलोय खारघरला. 11:30 झालेत आणि आता तर ट्रॅफिक नाही आहे. पुढे बहुतेक असली तर असेल, नाही तर माहिती नाही अजून. पुढे आता जे गेलेत ना फॅमिली मेंबर, त्या लोकांना तर भेटली नाही, पण आम्हाला भेटते की नाही आता. ते लोक तर पोहोचले घरी, पण आम्हाला भेटते की नाही बघू आता. चिनू बघा मस्त आता हिरो झालाय. चिनू तुम्ही शिनू शिनू काय तुम्हाला चिनू आता माझ्या मांडीवर मस्त आरामात झोपलाय आणि आईला कसा हात लावतोय बघा, आणि त्याचं लक्ष नाहीये माझ्याकडे. काय करते रे चिनू? काय नाही. काय चिनू काय? आता आपण आलोय CNG पंपवरती. CNG भरू. इथपर्यंत तर आपल्याला काही ट्रॅफिक वगैरे भेटली नाहीये. आता बाबू झोपलाय थोडा. तो कसं गाडीमध्ये असल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे, झोपतोच. आता आम्ही विंडो ओपन केल्याने ते एसीच चालू होते, तो तिथपर्यंत असा झोपला. तुम्ही लोक विचार करत असणार की हे काय लावलं मी मानेला. तिकडे चामकूल येत होता माझा, थोडासा छोटासा होता आणि बापूनी रोज थोडा थोडा खेचून आहे ना त्याला लाल करून टाकलं. आणि मला कालच रश्मीने सांगितलं की चामकूलची पट्टी असते, ती जर का लावली ना तर रात्री लावली ना तर सकाळपर्यंत चामकूल निघून जातो. तर मी रात्री लावली, पण खूप लेट लावली. तर ते म्हणजे हे स्वतःहूनच निघतं, आपण निघतो. पण अजून काही माझं निघालं नाही आहे. मग असंच मी गावी जाते. जर का निघालं तर निघालं, नाही तर मग बघू आता संध्याकाळपर्यंत. आंघोळ वगैरे केल्यावरती निघालं तर निघेल. काय खाताय? मला नाही दिलं. किटकॅट माझी फेवरेट. मला नको आहे बाबा. मस्त आहे. घ्या. मस्त आहे, मला माहिती आहे मस्त असं, पण मला आता कुछ खाने पीने का इच्छा नहीं है फिलहाल. हाय बोल हाय. गणपती विसर्जनला उडवतात. त्याला काय मनू मंकी बघतोय. त्याला काहीतरी खायला द्यायला विचार. तू येईल गुढी टाकून गाडी. तुझ्या एवढाच आहे छोटूसा. नको चाल पाहणे ते येईल बी. ते बघा किती सारी मंकी आहेत. मनूने फर्स्ट टाइम रिअल मध्ये बघितलं. तो कोण आहे माहितीये? उडी मारून येतात. माकड. तुझ्याकडे जो आहे ना तो डमरू वाजवतो तो आणि केला खातो आणि पलटी होतो, तसं मला माकड आहे तो. हा समजलं काय? काय बोलतोस? कुठे आव? आई शपथ. मग आता शिवाच्या आपल्या व्यवस्थित आहेत ना? अरे गाडी बंद पडली म्हणजे चढत नाही ना, असं काहीतरी असेल ना. हा मग तेच बोलते. मग आता चालू होणार की कसं काय?
की उतरवले ना तुम्हाला सर्वांना. ना इथं इथं पण मी बायको जातो दोघा आणि ही ओंडी गेली 500 टाकायच्या. आलो आता ट्रेन लाव. मी बोललो ब्रेक कसा लागतंय बोललो. नाही मग मी बोलली पुढे थांबलो फक्त ही ओंडी गेली बोलत हे बघत असं ना. राजू आता हे लोक वनस्थाच्या वरती आणि शिवाच्या खाली गाडीच बंद पडले. अरे बापरे. त्यांच्या हमेशा गाडी बंद पडते कारण गाडी एवढं ते लाल मोठं- बस तिकडे गेलं ना का त्या नागम आपल्या रोडला. आता आम्ही रोहामध्ये पोहोचलेलो आहोत. फायनली आम्ही राहून पोहोचलो आहोत. थांबा आता यांचं रिएक्शन दाखवते मी. सर्व आमच्या बघा काय खुशी होते फेस वरती. फायनली आम्ही पोहोचलो आहे. आम्ही लवकर आम्ही 11 सव्वा 11 निघालो हा. आणि आम्ही जे आमच्या स्वप्नील भाऊची गाडी आणली आम्ही फटाफट पोहोचलो आहोत. आम्ही रोहाला असं असं बोल. हे आमचे स्वप्नील भाऊ तुला चालस हे आमचे स्वप्नील भाऊ आहेत. विरल मध्ये दिसतोय. फटाफट पोहोचवले आहेत आणि आम्ही आता जाम खुश आहोत. यार. सणासन जाव आता सणासन. मजुरी चाललं गणपती बाप्पा. आम्ही पोहोचलो कसं? आम्हाला ट्रॅफिक वगैरे काही भेटली नाहीये. हे बघा आता कचरा बिचरा ढोरं बिरं दिसतील आता इकडे तुम्हाला. काय वहिनी काय काय दाखवते ते. आता अशा प्रकारे खडखड रस्ता चालू झालाय. खडबडीत प्रॉपर रस्ता. आम्ही आमच्या गावाला आलो. कोकणातला रस्ता आता तुम्हाला आवाज येत असेल खडबडीत. नाही ना आपण गाडी जाऊ. येतो तरी पण. बघा आमच्या गावचा रोड मस्त आहे. ह्याला काय बोलतात ह्या रोडला? घाट. घाट. रोहा घाट. किती मस्त आहे ना. हे बघा आम्ही आधी इकडे बाईक वरती यायचो. मला पण द्या. आता आम्ही रोहाला पोहोचलोय. सगळं खाऊन झालंय चटरपटर. संपवलं सगळा जेवढा होता आणलेला. आमची गावची रोड बघा कशी आहेत. तुलाच रोड जातो खड्डे खड्डे अशा रस्त्याने येतात गाड्या, बस. कुठे जातोस? इकडे ब्रिज होतोय आता. भारी बनलं आपल्या ना. हा मग इथे ट्रॅफिक नाही होणार. एखादं कोण आलंय आपल्या दोन गोष्टी समोर. अरे यार इकडे का ट्रॅफिक आहे? ते पटरी अच्छा. ट्रेन आली असेल. 10-15 मिनिटात पोहोचू आपण. नाही पटरी क्रॉस व्हायला. अच्छा. अरे एवढा टाइम लागेल. ट्रेन जाईल ना आता. ट्रॅफिक भेटली नाही पण इकडे पटरी भेटली आम्हाला. थोडा वेळ आता इकडे जाईल आमचा 10-15 मिनिटं. आता ट्रेन जाते. ही ट्रेन नाही आहे ना? ट्रेन मालगाडी आहे ना? मालगाडी. मालगाडी आहे ही. आता ही पास होईल त्यानंतर मग आपल्याला जायला भेटेल ना. हे जाईल तेव्हा आम्ही इकडून निघू शकू. घेऊन आलो इथेच थोडा वेळ गेला नाहीतर आम्हाला मस्त रोड भेटला. जो टाइम आम्ही विचार केला होता त्याच्यापेक्षा आम्ही आलोय लवकर. मला तर असं वाटत होतं की ट्रॅफिक वगैरे भेटली तर संध्याकाळ होईल. रात्र म्हणजे असं 9 वगैरे वाजतीलच असं वाटत होतं. पण तरी पण भरपूर असं टाइम अगोदरच आलोय आम्ही. आता किती वाजलेत? 2:45 वाजता आपण रोहामध्ये आहोत ना. 2:45 वाजता आम्ही रोहामध्ये आहोत. वाशीमधून निघालो होतो 11ला ना. 11-11:15 निघालो होतो. तरी पोचू 2:30 पर्यंत. ट्रॅफिक आहे मुलं पटरी मुलं. परत आलोय आम्ही आता CNG भरण्यासाठी. आहे CNG पण येताना त्याला प्रॉब्लेम नको ना. परत येताना प्रॉब्लेम नको. कुठे पोचलो आता? रोहा. कधीपासून रोहाच फिरतोय. काय करणार ट्रेनची पटरी थोडासा टाइम लागला. मुंबईवरून गावी येणारे भरपूर लोक आहेत. तरी पण आहे एवढी गर्दी आहे. जास्त नाही एवढी पण. शिनू उठला आता आमचा. बाहेर काढलो तर उठला. उभं केलं. आहे ना. अगदी तुला काय झालं
आई चप्पल घालतात वगैरे एंट्री केच नका जास्त एवढं नका खेचू राहू दे सोड. तो वरतीच बरं वाटतं काय बघ साईडला बघ गाडी. चप्पल बघा चप्पल चप्पल बघा आणि माणूस बघा. वैदीने साईडला मनीची चप्पल बघा त्याच्यात तू पण म्यावच आहेस नाही घालतो ब्लेड घालताय तर चप्पल घालताय सुधारतंय की घालायला. घे ठेव घाल खाली बसू पहिला मध्ये चप्पल नाही बसू नका हो बा आता इथं पण काय घोटाळा करून ठेवलं. काय अरे बापरे आता इथे थांबावं लागेल परत कोण घेऊ काय नाही. ट्रॅफिक का लागले कुठून तिकडे हराण्याचे येणाऱ्या गाड्यात ना हा त्यांना त्याला जमत काढायला जाणार. शपथ यार. बाबू जा जरा बघून ये काय झालंय. आई याला घ्या ना थोडा जवळ नको येऊ म्हणून तो तिकडून लांब आहे म्हणून हात करताय सर. त्याला पण मला एक एक पुढं काढायला पाहिजे पुढच्या गाडीवाला. काय करते असं. चला चला झालं म्हणून तू बोललाय हो पाठी करा माझ्या येऊन नको जवळ. का ती गाड्याच्या पाठी आधी बघितली नाही. अच्छा इथं रिक्षा रिक्षावाले इकडे काय झालं होतं काय रिक्षावाल्याला काय पडलं माहिती काय झालं आता मी पोहोचलोय तल्याला खायला पाहिजे. पोहोचलो आता तरी किती वाजले आम्ही 3:10 झालेत आता आम्ही तल्याला पोहोचलोय इकडे पण भरपूर गर्दी आहे. आता आम्ही मार्केटमध्ये आलोय गौरीच्या दिवशी सूप ओसण्यासाठी पानं आणि नारळ लागतात ना ते घेण्यासाठी आणि गौरीचं फोटो घेण्यासाठी. तिकडून आम्ही स्वीट शॉपमध्ये आलोय बाप्पासाठी मोदक घेण्यासाठी. उतरला आता त्याला आलोय आम्ही त्याला बघायला उतरलाय. हाय आमचा तळ्याचा आमचा मेन मार्केट आम्हाला इकडे यावं लागतं. तळ्याचा आमचा बस स्टॉप आणि सगळं इकडेच आम्हाला भेटतं. गावामध्ये आमच्या काही जास्त भेटत नाही. तळ्याचा आमचा बस स्टॉप आहे. इकडे आम्ही सगळं म्हणजे मार्केटला येतो आणि इकडून आम्ही गावी वगैरे आमच्या गावामध्ये जायचं असेल तर इकडून आम्हाला बस वगैरे भेटतात. हा आमच्या तळ्यातला फेमस वडापाव आहे. आम्ही मार्केटमध्ये आल्यावर हा खातच खातो. या वडापाव खायला. आता आम्ही पोहोचलोय
इथपर्यंत आमचा नेटवर्क असतो, पुढे गावामध्ये आम्हाला नेटवर्क नसतो. तर शिववरती आम्ही पोहोचलोय. घे भाऊ त्याच्यावरनं काढ आणि फोड. घे त्याला इकडे. माते की जय. बस. बस जा दे. जा घेतले आता मी पोहोचलोय. जस्ट आता मी 5 मिनिटांमध्ये मी पोहोचलो आमच्या घरी. 1 मिनिट मला हे इकडे आमचं शेत आहे. हे सगळं आमच्या आईची जागा आहे सर्व. हे बघा हे इथून हे जे सर्व जे आहे ना ते सर्व आमच्या आईचं आहे. हे आमच्या गावाचा बोर्ड आहे एंट्री. आमचं गाव आणि तो बघा तिकडे तुम्हाला दिसत असेल मोठा घर. तुम्हाला दिसत असेल तो मोठा घर आहे तो आमचाच आहे. तो बघा मंडळी हे आमचा एंट्री गेट आहे आणि हा आमचा घर आहे. हा आहे आमचं घर. बस हे आता मी उतरतोय गाडीतून. इकडे सफाई चालू आहे. हे बघा ही नानी सफाई करते. तर मित्रांनो आता मी पोहोचलो आमच्या घरी. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय.